भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांनी 2 वर्ष 11 महिने 17 दिवस जे भारतीय घटनेला निर्मिती करण्यासाठी लावला तो असाच नाही लावलेला। त्याच्यामध्ये 395 कलम आणि 8 परिशिष्ट आहेत आणि भारत देश कसा समृद्ध होऊ शकतो हाच तो विचार करून आपण तो इम्प्लिमेंट केला देशामध्ये। परंतु काल कोणीतरी काहीतरी बरगळलंय असं मला समजलंय। कोण काय बरगळतं आणि बऱ्याच गोष्टी बरगळत असतात कारण ते त्यांचा वैचारिक पातळीचा विषय। परंतु संविधानाने काय दिलं? मेरे को रुतबा भी तेरे संविधान से मिला है, मेरे को सम्मान भी तेरे संविधान से मिला है। औरों को मिला होगा मुकद्दर कहीं और से, लेकिन मेरे को मुकद्दर भी तेरे संविधान से मिला है। हे संविधानाची देण आहे। आज भारत देश हा जगाच्या पाठीवरती 3 नंबरवरती गेलेला आहे। म्हणजे विकसित भारताकडे जो आपण स्वप्न बघतोय ते स्वप्न ह्या संविधानाने दिलंय। या भारतामध्ये जी आर्थिक क्रांती झाली ती संविधानामुळे झाली आणि सर्वात महत्वाचं ज्या पाखंडी लोकांनी वैचारिक जी आपली आळा घातलेला होता किंवा वैचारिक बेड्या ज्या घातलेल्या होत्या, आपल्या अंगामध्ये रग असताना सुद्धा आपली वैचारिक पातळी चांगलेली असताना सुद्धा त्याला जे आळा घातलेला होता, बेड्या घातलेला होता, त्या बेड्या तोडण्याचं काम या संविधानाने केलं। त्याच्यामुळे संविधान हे सर्वश्रेष्ठ आहे आणि तेच आपल्याला पुढे घेऊन जाऊ शकतं।